शेरूचे समोसे. शेरूचे गावातल्या बाजारात समोसाचे स्टॉल होते. त्याचे समोसे फेमस होते, त्यामुळे त्याच्याकडे नेहमी गर्दी असायची. एक दिवस बाजारात नवीन स्टॉल ओपन झाले. ते लोमरूचे होते. लोमरूचे स्वादिष्ट समोसे. हळूहळू शेरूकडील कस्टमर कमी झाले आणि थोड्याच दिवसात लोमरूचे समोसे फेमस झाले. शेरूला कळत नव्हतं काय करावं. त्याने आपले समोसे बनवण्याची पद्धत, मसाले तपासून पाहिले आणि आणखी मेहनत करून समोसे बनवले. तरीही कस्टमर कमी झाले. त्याने विचार केला, लोमरूच्या समोस्यांमध्ये असं काय आहे जे माझ्या समोस्यामध्ये नाही. त्याने ठरवले, एकदा लोमरूच्या स्टॉलवर जाऊन बघूया. तो रात्री लोमरूच्या स्टॉलवर आला. तिथे अंधार होता, पण पाठीमागे काहीतरी चमकत होतं. शेरूने पाहिले, लोमरू जादूच्या भांड्यात समोसे बनवतो आहे. त्याला समजलं लोमरू आतापर्यंत कसे समोसे बनवायचा. त्याने दुसऱ्या दिवशी आपला मित्र मगरूला बोलावले. त्याला पाण्याची जादू यायची. लोमरू जेव्हा समोसे बनवण्यासाठी भांडं ऍक्टिव्ह करू लागला, तेव्हा मगरूने त्यावर पाणी ओतलं. भांड्यातील जादू गायब झाली. लोमरूला समोसे बनवता येत नव्हते, त्यामुळे त्याचे स्टॉल बंद झाले. शेरूच्या मेहनत आणि हुशारीमुळे त्याचे स्टॉल आधीसारखे चालू लागले. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.